झी 24 तास एक पाऊल पुढे। एकाहून एक दर्जेदार भूमिका बजावत सई ताम्हणकर या अभिनेत्रीनं खरंच स्वतःला सिद्ध केलंय असं म्हणावंच लागेल। कारण या महोत्सवात तिचे एक नाही दोन नाही तर तब्बल 5 सिनेमांचं स्क्रीनिंग झालंय। सई ताम्हणकर मराठी इंडस्ट्रीतलं एक ग्लॅमरस नाव। छोट्या छोट्या भूमिकांमधून स्वतःला सिद्ध करत सईनं आता मोठी भरारी घेतली आहे। सध्या सई मराठी इंडस्ट्रीतली मोस्ट डिमांडेबल अभिनेत्री ठरतीये। गोवा मराठी चित्रपट महोत्सवात सईच्या एक नाही दोन नाही तर तब्बल 5 फिल्मचं स्क्रीनिंग झालं आणि प्रत्येक फिल्ममध्ये सईनं वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्यात। खूपच आनंद होतोय मला की एवढे माझे सिनेमे या एका फेस्टिवलमध्ये आहेत आणि माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे आणि सगळ्या सिनेमामध्ये रोल वेगवेगळे असल्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया जेव्हा मला मिळतात तेव्हा खूप बरं वाटतंय, खूप समाधान वाटतंय आणि आय एम हॅपी, आय एम व्हेरी हॅपी। महत्त्वाचं म्हणजे सईच्या या उत्तुंग भरारीचं मराठी फिल्म इंडस्ट्रीतूनही स्वागत होतंय। सई आपल्या चित्रपटाच्या इतिहासामध्ये एका वर्षाला 8-10 सिनेमे केलेले आहेत आणि ते सगळेच्या सगळे गाजलेले अशा प्रमुख अभिनेत्री आहेत। आपला तो इतिहास आहे, त्यामुळे तू असं घाबरून नको जाऊस। खरंच इतकं काम तुझं गेल्या 3 दिवसामध्ये पाहिलेलं आहे आणि रिअली मी जेव्हा फिल्म सुरू करेन तेव्हा मी तो रोल तुला देईन। आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की सईचे 5 सिनेमे या गोवा फिल्म फेस्टिवलला आहेत। कधी बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात सई समोर आलीये तर कधी तितकंच सोज्वळ आणि लोभस रूपही पाहायला मिळालंय। व्यक्तिरेखेची डिमांड ओळखून त्याप्रमाणे सईनं स्वतःला मोल्ड केलंय। तिच्यापुढे आता निर्मात्यांची रांग लागलेली आहेच, तेव्हा यापुढेही सई आपल्या पोतडीतून नक्कीच काहीतरी सरप्राईज प्रेक्षकांसाठी आणेल अशीच आशा करूया। जयंती वागधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।